सन्माननीय मदन शेठ समृद्धी एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय मदन शेठ यांना आपण पाहतो, कारण मदन शेठ गेल्या 3 रात्रीमध्ये ज्यांचं दमदार योगदान आम्ही पाहिलं, एकच वादा आमचा मदन दादा. तर या सर्वांच्या वतीनं देतो तुम्हाला शुभेच्छा. गेम इज ऑन. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू लॉट्स ऑफ थँक रॉकस्टार प्रवीण गायकर सर. चला मॅच आपण सुरू करतोय. रॉयल स्पोर्ट्स उलवे आणि जयनमान रांजणपाडा एक बिग बॅटल. पहिला बॉल स्लो रन बॉल न सुरुवात झाली. पहिलाच बॉल इनसाइड आउट दाखवला. बॉल चला डीप मध्ये कव्हरला. पहिल्याच बॉल वर खणखणीत चौकार. बॅटिंग करत असताना सध्या गितेश मडवीला आपण पाहतोय आणि पहिलाच बॉल त्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय 4 धावांसाठी. गुड स्टार्ट. मैदानामध्ये एक चांगला श्री गणेश धावसंख्येचा जयनमान रांजणपाडाकडून आपण परेश पाटीलला पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा इनसाइड आउट केला, परंतु पाठीमागे फिल्डर तयार होता, नाही अडू शकला या बॉलला. सरळ बॅक टू बॅक सेकंड 4. ऍक्शन रिप्ले मध्ये टीम पीटीसी लाईव्ह. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय सदाशिव ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आपलं सहर्ष स्वागत. आमचे शेठ असतील, आमचे मदन शेठ असतील, आमचे सन्माननीय अरुण शेठ यांना देखील आपण पाहतो. बघा सागर शेठ यांना देखील आपण पाहतो. दमदार योगदान या सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वागत खरं तर झालंय गोलंदाज परेश पाटीलचं बॅटर गितेश मडवीकडून बॅक टू बॅक 2 चौकारानं अतिशय चांगली सुरुवात मैदानामध्ये झाली. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा तेवढंच भव्य दिव्य अगदी हे क्रीडांगण. या क्षणाला फिल्डर थोडा रोटेट केला, परंतु गॅप एक्झिक्यूट करण्यामध्ये सक्षम ठरलाय. गितेश मडवी इज ऑन फायर. बॅक टू बॅक 3 चौकार. गितेश मडवीनं चांगला स्टार्ट केलाय मैदानामध्ये. त्याचा इनसाइड आउट असेल, त्याचा बॅकफुट पंच असेल, त्यानंतर डान्सिंग डाऊन द विकेट ओव्हर द कव्हर ज्या पद्धतीने त्याने खेळाय अफलातून स्टार्ट केले मैदानामध्ये. एक ग्रेट स्टार्ट, कारण पॉवर प्ले मध्ये उभा असते रन करण्याची आणि तिथे ते रन त्यांनी करायला सुरुवात केली आहे. फार इम्पॉर्टंट मॅच आहे, मजा येईल या मॅच मध्ये. फॉलोइंग स्वीप खेळायचं होतं, लाऊड अपील तिथे होते, परंतु पंचांनी सत्य बघितलं की बॅट अँड बॉल मध्ये कोणताच संपर्क झालेला नाहीये. त्यामुळे कोणता मला वाटत नाहीये कोणता प्रभाव सध्या पंचांवर पडले या अपीलचा. होय, क्रिकेट खेळामध्ये अपील झाले पाहिजे. LBW असेल किंवा HB अपील यष्टिरक्षकाकडून अथवा बॉलर कडून झालीच पाहिजे, हे महत्वाचं असतं. आणि सध्या हा निर्धार चेंडू परेशने थोडी लेन चेंज केली, गतीमध्ये देखील बदल केलाय मागील बॉलमध्ये. कट केला पुन्हा एकदा बॉलला. चांगली फिल्डिंग. पहिल्या साठेमध्ये गलीमध्ये थांबवलाय बॉलला. 1 रन मिळेल गितेशला, त्यासोबत रॉयल स्पोर्ट्स उलवेला देखील. आणि या सिंगलला संघ पुढे पदार्पण करतोय. ऑन बोर्ड वर लागतायत टोटल 13 धावा. टीम पीटीसी लाईव्ह खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज करत असताना आपल्याला देखील हार्दिक स्वागत. संपूर्ण व्यासपीठ अगदी. तर याच्यानंतर होणारी मॅच असेल बघा, रिहानी एंटरप्राइजेस 11 रिहानी स्पोर्ट्स नावेखाडी विरुद्ध निलकंठेश क्रिकेट क्लब उलवे. दोन्ही कॅप्टन आपण देखील रेडी राहायचंय. आडव्या बॅटने खेळला. बॅटर ओमला आपण बघितलं, पाठीमागे फिल्डर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. डीप अगदी बघितलं वाईडिश लॉंगनकडे उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण तिथे झालंय. पहिलं षटक पॉवर प्लेचं जे आता समाप्त झालंय. पहिल्या 3 बॉल मध्ये आक्रमण झालं, 3 चौकार आले, परंतु त्यानंतर परेश पाटीलनं चांगला कमबॅक केलं. त्याच्या या अंतिम 3 चेंडूमध्ये पहिल्या ओव्हर नंतर रन फलक जाऊन पोहोचलाय. ऑन बोर्डवर 14. सचिन मोरिया कॅमेरामॅन. खूप चांगली नवीन भरती दिसते आज पीटीसीची. पहिल्या षटकासाठी जवळजवळ 4 मिनिटं घेतलेत. हेच पालन तुम्हाला करायचं आहे. नेक्स्ट इनिंग मध्ये जेव्हा फिल्डिंग साठी उतरेल उलवे क्रिकेट संघ, तुम्हाला देखील त्या नियमांचं पालन बघा. 20 मिनिटांमध्ये 4 षटके तुमची कंप्लीट होणं ही महत्वाचं असेल. या सूचना मी पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सेकंड ओव्हरला स्टार्ट होणार आहे. गोलंदाजीसाठी आलाय कुंदन म्हात्रे. फार महत्वाची मॅच. 2 दिग्गज संघ आज लढतील. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड रिहानी एंटरप्राइजेस या स्पर्धेमध्ये एक फ्रेश मॅच तुम्हाला बघायला मिळते.
खेचून मारला या फटका. पाठीमागे फिल्डर आहे डीप मध्ये मिड विकेटला, चांगली फिल्डिंग आणि लगेच त्याच ऍक्शन मध्ये क्विक थ्रो त्याने तिथे केलाय. परंतु तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाले. पहिली धाव तर वेगाने घेतली, परंतु दुसऱ्या धावेसाठी थोडं तो तुम्ही मी यस और नो हे कॉलिंग चालू होतं दोन्ही बॅटरकडे. परंतु होय ती फायनली 1 रन पूर्ण झाली. कुंदन मात्रे सिंगलनं स्टार्ट झालाय. स्कोरबोर्ड 15 आमचे कांचनदादा पालकर आमच्यासोबत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये फार चांगली जबाबदारी या स्पर्धेची त्यांनी निभावली एज अ स्कोरर म्हणून. लेफ्ट हँडेड बॉलर आहे, त्यांच्याकडे एक नॅचरल स्पिन आहे. गुड लेंथ वरून चांगला बाहेर काढला बॉल, लेग कटर आला, परंतु तेवढ्या चांगल्या पद्धतीनं संयमात्मक बचावात्मक पवित्रा घेत असताना गितेशनं या बॉलवर टॅप करत असताना एक सिंगल कंप्लीट केले. स्ट्राईक रोटी इथेही झाली आहे. कुंदनवर फार जबाबदारी आहे त्या गोलंदाजीच्या. स्कोरबोर्ड 16 वर पोहोचलाय. 16 ऑन बोर्ड. कोणती विकेट आतापर्यंत गमावलेली नाही रॉयल उल्वेनं. स्लो रन केलाय. समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. 100% एफर्ट्स दिले, परंतु बॉलला कलेक्ट करू शकलेले नाहीयेत. मैदान फार मोठं आहे, मनगटीत ताकद तुम्हाला इथे अगदी लावावी लागते. सुंदर स्वच्छ असं हे क्रीडांगण, अगदी महेश्वरी मैदान, नावेकाडी, उत्तरपाडा, रामबाग, जबरदस्त ही क्रीडा शृंखला. आज भरपूर अगदी पर्यटक इथे येत आहेत. सगळ्यांचंच आम्ही हार्दिक स्वागत करू. गती परिवर्तन केलं, पिक केला बॉलला. व्हॉट अ शॉट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दाखल, षटकार. जे याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय नील एंटरप्राइजेसचे सर्व तथा नावे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सागर शेठ ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना विनंती साहेब या व्यासपीठावरती रियानी एंटरप्राइजेस चषक 2026 मध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. विराज ठाकूर आपण कॅप्टन या ठिकाणी पाहू शकाल उपस्थित झालेत. तर निलकंठेश्वर उल्वे टीमच्या कॅप्टनला देखील आम्ही सूचना करतो आपण देखील इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यावं. अवे फ्रॉम द बॉडी केलाय, परंतु जेवढा दूर ठेवला तेवढा दूर खेळलाय. पाठलाग सुरू झाला, फिल्ड पोहोचलाय डी पॉइंटला. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय सुप्रसिद्ध उद्योजक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच सन्माननीय सागर शेठ ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत आपण पाहू शकाल आमचे सीआयडी, त्याच्यानंतर आपण पाहू शकाल विजय शेठ ठाकूर साहेब आणि त्यांच्या समेत किरण शेठ मात्रे साहेब बामण डोंगरी आणि आमचे रियानी एंटरप्राइजेस नावेकाडी संघाचे खंदे समर्थक सन्माननीय कांतीलाल शेठ यांचं या ठिकाणी शुभागमन. यावं आपलं सहर्ष स्वागत. चौकार. तसेच सन्माननीय सुरेश ठाकूर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. यावं आपलं सहर्ष स्वागत. डीजे या स्पर्धेसाठी नील एंटरप्राइजेसचे सर्व आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच सागर शेठ ठाकूर साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 50,000 रुपयाचं योगदान आम्हाला या ठिकाणी दिलंय. त्यांचा पुन्हा एकदा रियानी एंटरप्राइजेस चषकाच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो. पहिल्या 2 पॉवर प्लेचे षटक फेकले गेलेत आणि स्कोरबोर्ड पोहोचलाय 29 विदाउट लॉस. एकही बॅटर गमावलेला नाहीये रॉयल स्पोर्ट्स उल्वेनं आणि अतिशय चांगला स्टार्ट. त्यामध्ये गितेश हा फार इनॅक्शन मध्ये दिसलाय. आज थोडा वेगळ्या अटॅकिंग मोड मध्ये तो बॅटिंग साठी मैदानामध्ये उतरलाय. 9 चेंडू मध्ये त्यांनी 26 रन केले. तो नॉनस्ट्राइक एंड कडे उभा राहील. ओम ऑन सेकंड कडे पोहोचलाय. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय. रोहित ठाकूर तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पॉवर प्लेची बंधनं आता संपली आहेत. राईट मोड विकेटना पहिला बॉल शॉर्ट लेंथवर होता, परंतु अगदी बघितलं अवे फ्रॉम द बॉडी होता, त्यामुळे खेचून खेळता आला नाहीये ओमला. या चेंडू मागे डॉट बॉल लिहिला जाईल. अगदी बघू शकता आपण एक चांगली लेंथ आणि लाईन इथे यूज केली रोहितनं. आणि जसं आपण टेस्ट क्रिकेटमध्ये एखादा गोलंदाज स्टार्ट करत असताना एखादा बॉल यॉर्कर किंवा शॉर्ट लेननं सुरुवात करतो बाउन्सरनं, तसंच बाउन्सरनं सुरुवात केली आहे रोहितने या षटकाची. अवे फ्रॉम द बॉडी केलाय, दूर केलाय, बॅटच्या टो एंड वर बॉल लागला, त्या कारणास्तव लॉंग ऑफ मध्ये चालला. बॅकअप रेडी आहे. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल हातात आलेला नाहीये. अवधी मिळाला दोन्ही बॅटरला 2 रन पूर्ण करण्याचा आणि 2 न सांगिक टोटल आता पुढे चालले. बोर्डवर धावा 31-31. तर बघा आपण या ठिकाणी व्यासपीठावरती दमदार व्यक्तिमत्व पाहतो मित्रांनो. समृद्धी एंटरप्राइजेसचे सर्व आणि आमचे रियानी स्पोर्ट्स नावेकाडी संघाचे आधारस्तंभ
सन्माननीय मदन शेठ यांना आपण व्यासपीठावरती पाहतो. त्यांच्या समेत आपण या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीनं 50,000 रुपयाचं योगदान लाभलंय ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच नील एंटरप्राइजेस सागर शेठ यांच्या वतीनं 50,000 रुपयाचे योगदान. नो बॉल करार. त्याच्यानंतर आपण व्यासपीठावरती पाहतो सन्माननीय सुरेश ठाकूर साहेब, कांतीलाल म्हात्रे साहेब, विजय ठाकूर साहेब, समृद्धी एंटरप्राइजेसचे सर्व त्यांच्या समेत किरणजी म्हात्रे साहेब, आमचे शैलेश ठाकूर साहेब असतील. त्याच्यानंतर आम्ही पाहतो या ठिकाणी आमचे CID साहेब, या सर्वांचं आमचे सदाशेठ असतील, अरुण शेठ ठाकूर असतील, या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. फ्रीट सहा चेंडू, कारण मागील बॉल नो बॉल आलाय. फ्रीटची सुवर्ण संधी होती. बॅटची टॉप एजला लागलाय. खराब फिल्डिंग, नाही अडू शकले. थोडं आलशी क्षेत्ररक्षण, तयार नव्हते या फिल्डिंग साठी आणि बॉल चालला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप चौकार. ओमला आपण पाहतोय अगदी बॅटिंग करत असताना चौकार इथे आलाय. 4 स्कोर बोर्ड आता पुढे चाललाय. बोर्डवर लागतंय टोटल रन 36 धावा ऑन बोर्डवर तुम्हाला बघा मिळतात. चांगली गोलंदाजी होत होती, परंतु मागील एक खरा बॉल. उंच खेळ हा फटका, मिसामिंग स्ट्रोक, फिल्डर डाऊन द बॉल जज करत असताना वेल जज अँड वेल कलेक्ट. एक महत्वाची विकेट मिळेल ओमच्या खेळीचा अंत. संगीत तूच आमचा मान, तूच आमचा अभिमान. आई एकविरा तुझ्या मुले आहे आमचं आयुष्य छान. आणि एकविरा आईचं संगीत आपण ऐकलात तर रियानी दीदी यांना देखील आपण पाहतो मित्रांनो, जिच्या नावानं आपण ही स्पर्धा दुसऱ्या वर्षामध्ये आपण पाहतो. आणि तिच्या समेत तिची मैत्रीण प्रियांशी ताई यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. यावं आपलं सहर्ष स्वागत. चला, विकेट मिळाली. मागील बॉलवर ओमला बाद करण्यामध्ये यश मिळालं. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय आकाश मडवी. गीतेश फार चांगली त्यांनी बॅटिंग केली, परंतु काही चेंडू त्याला नासिक एंड कडे थांबावं लागलंय. 9 चेंडूमध्ये 26 धावा त्यांनी केलेत. आकाश कशी देईल साथ त्याची हे बघायचंय. स्किट केल्या बॉलला, परंतु दूर होता, अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दिला. अतिरिक्त रन 2 एक्स्ट्रा बॉल या ओव्हरमध्ये आलेत. या अगोदर एक नो बॉल आला होता. त्यानंतर हा अवांतर चेंडू व्हाईट बॉल तुम्हाला बघायला मिळेल. स्कोरबोर्ड पोहोचलाय 37. एक विकेटच्या मोबदल्यानं बॅटिंग करत असताना रॉय स्पोर्ट्स उल्वे. पहिल्या षटकामध्ये 14 रन आले होते, परंतु दुसरं षटक देखील महागडं राहिलं होतं. 15 रन दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत 4 बॉलमध्ये 8 रन आलेत. रोहित पुन्हा एकदा निघालेत आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट मोर द विकेटनं चांगला बॉल डिलिव्हर केला. फुटवर्क नव्हतं, स्टँड अँड डिलिव्हरी करायचं होतं. थोडं पॉवर झोकून देत होता बॅटर. तुम्हाला ऍक्शन रिप्ले मध्ये बघायला मिळेल. जाग्यावरून स्थिर, फुटवर्क फार थोडं कमी होतं. रोहित थोडा बचावात्मक पवित्रा घेतला. बॅटरच्या स्लॉट पासून, त्याच्या रेंज पासून दूर ठेवला आहे बॉल. त्यामुळे डॉट बॉल डिलिव्हर्ड होते. रोहितची चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये. अंतिम बॉल, शेवटचा बॉल स्लो रन होता. लेग ग्लान्स केल्या बॉलला. बॉल चालला डीप मध्ये. स्क्वेअरली एकला फिल्डर आहे. 1 रन वेगाने घेतले. दुसरी साठी थोडं मिसअंडरस्टँडिंग आणि गरज नसतानाही धाव घेतली. 2 खेळाडूंमध्ये झालेलं मिसअंडरस्टँडिंग बाद व्हावं लागेल. एक वेल सेट बॅटर गीतेश मडवी. डीजे क्या बात है. छत्रपती शिवरायांचं संगीत मित्रांनो आपण ऐकलं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपति शिवाजी महाराज. यह मुल्क है मराठों का, जहां छत्रपति शिवाजी महाराज का टोला था. हर पत्थर पे आग लगी थी, हर पर्वत एक शोला था. जिन्होंने मुगल सल्तनत के ताकतों को आपने तलवारी पर तोला था. तभी तो हिंदवी स्वराज्य का हर बच्चा बच्चा बोला था. बोला छत्रपति शिवाजी महाराज की. छत्रपती शिवरायांना वंदन करून आपण या मित्रांनो स्पर्धेला सुरुवात केली. आणि पाहता पाहता 4थ्या रात्रीमध्ये ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गीतेश दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. खूप चांगल्या बॅट मधून रन येत होत्या, परंतु असंही म्हटलं जातं ना,
विनाशकारी विपरीत बुद्धी आणि कदाचित नेक्स्ट ओव्हरमध्ये चौथ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर त्याला स्ट्राईक हवी होती आणि त्या कारणास्तव त्याने ती रन अटेम्प्ट केली आणि परिणाम त्याला आपली विकेट गमवावे लागले. दुसरा बॅटर गमावलाय. 3 ओव्हरचा खेळ अगदी आपण बघतोय. स्कोरबोर्डवर धावा लागले 38. विकेट गमावलेत. रॉयल स्पोर्ट्स उल्वेनं 2. चौथं षटक. पहिला बॉल होता. पॅडल स्वीप करायचं होतं. यशांच्या समोर पायचित पकडले गेले. LBW चा शिकार. बॅटर आउट. प्रतिमेय संगीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अगदी हे गीत डीजे आपण प्ले केलं. तुमचाही विशेष आभार आम्ही मानू. अगदी गोलंदाजी मार्कवर शेखरला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. काल 40+ मधून गोलंदाजी करत असताना या मैदानावर या क्रीजवर कोणत्या लेंथ आणि लाईनवर आणि कोणत्या टप्प्यावर किती वेगानं गोलंदाजी व्हायला हवी याचा अभ्यास त्याच्याकडे. कारण काल फक्त 2 धावांचं षटक त्याने फेकलं होती माहिती आम्हाला मिळते आणि आज स्टार्ट देखील पहिलाच विकेटनं त्याने केलाय. धावसंख्या फार झपाट्यानं सुरुवात झाली होती परंतु मागील ओव्हरमध्ये रोहित ठाकूरनं थोडं मनावरच घेतलं असं दिसलं कारण त्या ओव्हरमध्ये त्यांनी रन खर्च केल्या 9 आणि 1 विकेट टर्निंग पॉइंट वर त्याने फेकली आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत शेखरनं सुरुवात करत असतानाच विकेटनं सुरुवात केली. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय तुषार कोहली. दोन्ही खेळाडू नौखे आहेत. दोन्ही खेळाडू अगदी बघू शकता एकी चेंडूचा सामना केलेला नाहीये. हे थोडं ऍडव्हान्टेज शेखरकडे परंतु तुषार कोहलीला मिडल ऑर्डर मध्ये साथ द्यावी लागेल. रन हव्यात आलेल्या आडव्या बॅटने खेचलाय बॉल. बॅटच्या रडार मध्ये बाहुबली शॉट. षटकार. काय बात आहे. अप्रतिम तुषार कोहलीनं हा स्टार्ट अगदी मैदानामध्ये त्याने मिळवलाय. अगदी ज्या पद्धतीने त्याने हा फटका खेचला लाजबाब. चांगला नॉलेज. वन्स अगेन पुन्हा एकदा हवेत केलेत आणि दुरी. बॅक टू बॅक दुसरा षटकार. तुषार कोहली येताना रन घेऊन आले तसं दिसतंय. सलग 2 षटकार. अप्रतिम संगीत. लोकनेते माजी खासदार दीपा पाटील साहेबांना शतश नमन. विकेटनं सुरुवात झाली होती शेखरच्या या गोलंदाजीची परंतु तदनंतर लगातार 2 षटकार ठोकलेत आणि बॅटिंग करत असताना रॉयल स्पोर्ट्स उल्वेचं अर्धशतक पूर्ण झालंय. पुन्हा एकदा उडवायचं होतं. बॉल हवेत आहे. थोडा मिसाविंग फील्ड डाऊन द बॉल. या क्षणाला कोणतीच चूक नाही आणि थोडासा आक्रोश बघायला मिळाला. वेल सेट बॅटर तुषार 2 षटकार ठोकले आणि परिष्ठा टिपलाय त्याचा झेल. तुषार कोहली बाद झालाय. 2 षटकार त्याने ठोकले. हलकासा मैदानामध्ये आले झलक दिली आणि त्यानंतर असे म्हटलं जातं रॉक्स्टर नेहमी म्हणतात शेर की झलक सबसे अलग. ती झलक दिली. 2 षटकार मारले आणि त्यानंतर आपलं काम करत असताना तो मैदानातून बाहेर गेला. 3.4 चेंडूचा खेळ संपलाय. एकूण स्कोरबोर्डवर रन आहेत 50. अर्धशतक 50 आणि चौथा विकेट रॉयल स्पोर्ट्स उल्वेनं गमावलाय. नवीन बॅटर मैदानाकडे येतोय संकेत. संकेतला मैदानामध्ये आपण ट्रॅव्हल होताना बघा मिळेल. धावसंख्या 50 वर आहे. फक्त काही चेंडूचा आता खेळ उर्वरित राहिलाय. शेखर पाटीलला आपण बघतोय दुसरी विकेट या ओव्हरमध्ये. 4 बॉल त्याने डिलिव्हर्ड केलेत आणि ज्यामध्ये रन खर्च केलेत 12. विकेट घेतलेत आतापर्यंत 2. पहिली इनिंग बरंच काही चढ उतार बरेच फेर अगदी उलटफेर बघायला मिळालेत. कधी बॅटरचं आक्रमण कधी गोलंदाजांचे कमबॅक. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फार चांगली रन संख्या अगदी बोर्डवर आली आणि त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये थोड्या रन थांबल्या. या ओव्हरमध्ये काहीशा 12 धावा आतापर्यंत चांगल्या आहेत परंतु बघायचा अंत आल्याला सुरुवात केली. मोठ्या फटक्याने बॉल चालला डीप मध्ये. लॉंग ऑन कडे फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी तिथे झालंय. 1 रन कंप्लीट होईल.
सिंगलला स्ट्राईक रोटेट केले जाईल. प्रज्ञेश या खेळाडू आता स्ट्रायकर इनकडे आणलं जाते. संकेत एक सिंगल त्याने पूर्ण केले. 51 ऑन अ बोर्ड, 51 धावा ऑन बोर्डवर बघा मिळतात. अंतिम बॉल, शेवटचा बॉल होता फुलर लेंथवर, अगदी जडमध्ये स्वतःच्या फॉलोमध्ये थांबवलंय. चौथं षटक संपलं आणि स्कोर बोर्डवर धावा आहेत 51, 4 विकेट. बोलते शेव बरोबर 19 मिनिटं आणि 15 सेकंदने ही 4 ओव्हर कंप्लीट झालेत. जो टाइम अप आपण दिला होता तो वेळेवर अगदी पालन करत असताना या ठिकाणी आपण पाहू शकाल तो म्हणजेच फिल्डिंग करणारा क्रिकेट संघ हनुमान 11 रांजणपाडा. आणि याच्यानंतर होणारी मॅच एनसीसी उल्वे निलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे विपक्ष रियानी एंटरप्राइजेस रियानी स्पोर्ट्स नावेखाडी. तर रियानी स्पोर्ट्स नावेखाडी संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. तर एनसीसी उल्वे संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. 4 षटक संपलेत. 51 रन ऑन बोर्डवर आहेत. सध्याचं करंट रन रेट 12.75च्या सरासरीनं या रन आतापर्यंत केलेत. शेवटचं डेथ ओव्हरला सुरुवात झाली. आलेला फुल टॉस प्राइज मिळालं होतं, एक बंपर ऑफर मिळालं होतं, परंतु ते स्वीकारता आलेलं नाहीये. ओव्हर थ्रो झालाय दुसऱ्यासाठी अटेम्प्ट केला आणि रनिंग बिटवीन द विकेट चांगली बघायला मिळाली दोन बॅटरमध्ये. या मिळालेल्या अवधीचा चांगला फायदा त्याने घेतलाय. 2 स्कोरबोर्ड पुढे चाललाय. बोर्डवर लागते 53 रन. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर प्रितेश पाटील. शेवटच्या षटकामध्ये तो बॉलिंग ट्रॅकवर आलाय. बघायचं डेथ ओव्हर जे स्पेशली बॅटर आपल्या आक्रमकतेनं फिनिश करू इच्छितात. डायरेक्ट हिट करायचं होतं. शॉर्ट थर्ड मॅनच्या या खेळाडूला 1 रन या बॉलवर कंप्लीट होते. सांघिक टोटल थोडीशी चांगली सुरुवात प्रितेश या ओव्हरमध्ये. रन फलकावर धावा आहे 54. अगदी बघू शकता 54, 54 रन 4 विकेटच्या मोबदल्यानं. अंतिम 4 बॉल आता उर्वरित राहिलेत या पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे. बघायचं एक बॉल निघालाय. वाईड वार्कर चॉप करायचं होतं, खोदून काढायचं होतं, परंतु जोपर्यंत बॅट पोहोचेल ऑलरेडी बॉल निघून गेला होता विकेट किपरकडे. ते काम त्यांनी चांगल्या पद्धतीने निभावलंय. 3 बॉलमध्ये फक्त 3च रन आले. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजाचं आक्रमण बघायला मिळते. लेन पाठी मागे ठेवली. बॅटच्या रडार मध्ये हा बॉल आलेला नाहीये. थ्रो करण्यासाठी थोडा वेळ घेतलाय आणि या दरम्यान ही रन पूर्ण होते. 4 सिंगल आले 4 बॉल मध्ये. 1 डबल 2 सिंगल 1 डॉट 4च आलेत या 4 बॉल मध्ये. स्कोरबोर्ड शांत झालाय 54 वर. बरेच फेर बदल उलट अगदी बघायला मिळालेत. चढ उतार अप अँड डाऊन्स. बॅटच्या रडार मध्ये हाही बॉल इतका आलेला नाही, परंतु गॅप मध्ये होता. हे प्लस पॉइंट राहील. बॉल निघून चाललाय. मच नीडेड 4 चौकार. शेवटचा बॉल होता. पुन्हा एकदा त्याच एरियाला टार्गेट करत असताना डीप मध्ये काऊ कॉर्नरला पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल हातात आलेला नाहीये. बॅकअपवर अवलंबून राहावं लागलं. 2 पूर्ण झालेत. तिसरी साठी निघालेत बॅटर, परंतु ही तिसरी धाव राहिली अर्धवट आणि या रनआउटच्या विकेट आणि त्यासोबत या 2 रन हे पहिलं सत्र संपेल. रॉयल स्पोर्ट्स उर्वेनं पहिल्यांदा बॅटिंग वाटायला येत असताना रन केले 61, 61 धावा आणि 62 धावांचा आव्हान आहे सेकंड इनिंग मध्ये जय हनुमान रांजणपाडाला. बघा जर सेकंड इनिंगचा बॉल डिलिव्हर्ड झाला आणि त्याच्यानंतर कॅप्टन आला तर मात्र टॉस विन दिला जाईल या ठिकाणी रियानी स्पोर्ट्स नावेखाडी क्रिकेट संघाला. त्याच्यामध्ये एनसीसी उल्वे क्रिकेट संघाच्या संघनायकाला आम्ही शेवटचा हा पुकार देतो की आपण टॉस करण्यासाठी यावं आणि टॉस करण्यासाठी इथे आपण आमंत्रित करूया. तर दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. निलकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेत आणि एकीकडे आमचे विराज आणि एकीकडे पाहू शकाल कॅप्टन भावेश. रियानी स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन विराज आणि एकीकडे भावेश एनसीसी क्रिकेट संघ उल्वेचे कॅप्टन. तर टॉस करण्यासाठी
आम्ही विनंती करतो नावा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि नील एंटरप्राइजेसचे सर्व सुप्रसिद्ध उद्योजक सागर शेठ ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. बघा एकीकडे रियारी एंटरप्राइजेस दिलाय आणि एकीकडे शिवतेज कार्गो, दोन्हीपैकी आपल्याला एक मागायचंय. 5 ओव्हर 5 गोलंदाज या सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि आपण दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. सागर शेठ यांच्या वतीनं आमचे मदन शेठ असतील, समृद्धी एंटरप्राइजेस, रियानी इज द कॉल. तर चला आपण या ठिकाणी टॉस करूया. रियानी इज द कॉल, परंतु इथे शिवतेज कार्गो टॉस जिंकलाय. एनसीसी उल्वे संघ, निर्णय इथेच तुम्हाला सांगायचा आहे. अजून प्लेयर नाही आले, पण जो काही निर्णय असतो तो घेऊन आपण मैदानात उतरायचं आहे. यस रंजनपाडा संघ. चला टॉस या ठिकाणी जिंकलाय. तर सन्माननीय किरण म्हात्रे साहेब यांचा आपण सन्मान करूया स्पर्धेच्या वतीनं. किरण म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण यावं. मी शैलेश शेठ ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय किरण म्हात्रे साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करावा. बघा प्रॅक्टिस साठी कुठल्याही टीमला चेंडू दिला जाणार नाही. जर तुम्ही खिशामध्ये चेंडू आणाल, प्रॅक्टिस कराल विकेटवरती, जर तुम्हाला माहित नसेल, जर तुम्ही तिथे प्रॅक्टिस केली तर थेट तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तर किरण शेठ म्हात्रे बामण डोंगरी यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण मायेची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान. त्याच्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया बामण डोंगरी गावचे विजय शेठ ठाकूर साहेब, खाडी गावचे, आमचे नावे खाडी गावचे. तर विजय शेठ ठाकूर साहेब यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. यावं विजय शेठ. आज आपण पाहता मित्रांनो शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रियानी एंटरप्राइजेस चषक 2026 चा हा दमदार क्रिकेटचा सोहळा आपण या ठिकाणी पार पाडतो मित्रांनो. आज मेगा फायनल आणि आज या स्पर्धेचा उलगडा आपल्याला पाहायला मिळेल. चॅम्पियन, मालिकावीर, बेस्ट बॅट्समन, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक हे सर्व पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतील. बघा खाली जे बसलेत रांजणपाडा क्रिकेट संघाचे खेळाडू, आपण वरती बसा खेळाडू कक्षामध्ये, नाहीतर फुकट आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्याच्यानंतर सन्माननीय सुरेश शेठ ठाकूर साहेबांना विनंती करतो आपण यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी शैलेश ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुरेश ठाकूर साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा. तर सन्माननीय बामण डोंगरी गावचे किरण शेठ म्हात्रे साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल रोख रक्कम 5,000 रुपयाचं योगदान आम्हाला या ठिकाणी लाभलंय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आणि आमचे समृद्धी एंटरप्राइजेस सन्माननीय मदन शेठ आणि संपूर्ण रियानी स्पोर्ट्स यांच्या वतीनं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर धन्यवाद सर्व मान्यवरांचे, खूप खूप आभार. आणि जिथे विजयासाठी बघा मला वाटतं मोराबे क्रिकेट संघाचा हायएस्ट स्कोर आहे कंचन. आतून ही मॅच आणि त्याच्यानंतर पुढची मॅच, म्हणजे या मॅच मध्ये मला वाटतंय नाही झाल्या धावा, पुढच्या मॅचची आपण वाट पाहूया. जर पुढच्या मॅच मध्ये संघाच्या जास्त धावा झाल्या तर त्यांना दिली जाईल बाय, परंतु तत्पूर्वी सध्या तरी मोराबे क्रिकेट संघ लीडिंग स्कोरर या आपण 10च्या लॉट्स मधून पाहतो मित्रांनो. तो चलिए आरंभिक बल्लेबाज थँक यू व्हेरी मच वैभव.
पहली गेंद के ऊपर बिल्कुल आप सकते हैं डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। गेंदबाजी के मार्ग पर अक्षय आकाश मडवी ताकतवर ऑलराउंडर है दोस्तों इस टीम के। लक्ष्य रखा है टोटल 62 रनों का। उस लक्ष्य का पीछा करते हुए 2 सलामी ओपनर्स बल्लेबाज। फिलहाल पहली गेंद गेंदबाज की ओर से डॉट आई है, लेकिन उस पर मिस पाइनिंग स्ट्रोक है। फील्डर गेंद के नीचे मिड ऑफ का खिलाड़ी पीछे अश्वित खारकर मुड़े और उन्होंने कैच पकड़ा। पहला झटका लगेगा बैटिंग करने वाली टीम जय हनुमान रंजनपाड़ा को। चिता चिता चिंता तत्ता पहली गेंद के ऊपर यहाँ पर राउडी राठौर ने यह जबरदस्त गेंदबाजी का अक्षय ने यानी कि जबरदस्त आकाश ने दमदार गेंदबाजी में अपनी शुरुआत दी है। चलिए कोई भी बल्लेबाज अगर आउट होता है तो तुरंत नेक्स्ट बैट्समैन तैयार रहिए। और वहां पर रॉयल स्पोर्ट्स सुलभे तुषार भाई जब विकेट गिरता है तो आप थोड़ा सा शॉर्ट टिपिटिंग बल्लेबाज आने तक ले सकते हैं, लेकिन बल्लेबाज जब आएगा तो तुरंत फील्ड की रचना भी आपको करनी है। 1-0 के ऊपर पहला विकेट मैदान से बाहर लौट चुका है और निश्चित तौर पर आप जबरदस्त मैच आप देख सकते हैं। कप्तान विराज भी तैयार है। काफी हट्टे कट्टे बल्लेबाज है दोस्तों और निश्चित तौर पर मजा आएगा जब आज वो बल्लेबाजी करेंगे। कमाल का योगदान। अब तक बात करेंगे टोटल 62 का लक्ष्य। 62 का लक्ष्य का पीछा करते हुए फिलहाल 1 विकेट मैदान से बाहर लौट चुका है। देखेंगे यहां पर कहां तक अपनी टीम को बनाना चाहेंगे रन। इनसाइड आउट शॉट बढ़िया है। फील्डर कैच के लिए जाना चाहिए था, ये क्या कर बैठे, थोड़ा पहले रुके, कैच हो सकता था। इनसाइड आउट गेंद सीमा रेखा के पार, 1 बाउंस 4। बेहतरीन चौका 4 रनों की मदद से पारी खाता खुल चुका है। बल्लेबाज सूर्यकांत के बल्ले से 4 रनों की मदद से खाता भी खुला है और टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान के ऊपर 4। 62 का लक्ष्य, 58 रनों की अभी भी फिलहाल आवश्यकता है और उस लक्ष्य का पीछा करते हुए पहला विकेट बिल्कुल मैदान से बाहर लौटा था, लेकिन उसके बाद पारी को संभालने का प्रयास। इस समय यह बल्लेबाज आते ही सूर्यकांत के बल्ले से शानदार चौका देखने को मिला है। बॉलर आकाश तैयार, फुल टॉस बॉल, बल्ले का बाहरी किनारा लगा, बैकफुट पॉइंट के रीजन में खिलाड़ी मौजूद है, उठाएंगे फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय और इसी 1 रनों की मदद से रन संख्या आगे पहुंचती हुई स्कोर कार्ड के ऊपर 5 रन। 26 गेंदें और जीतने के लिए 57 रनों की फिलहाल आवश्यकता है। मैच अभी भी यहां पर देख सकते हैं दोनों टीमों के बीच में काफी कांटे की टक्कर, फ्रेश मैच है और यकीनन ये मैच जीतना उनके लिए काफी इंपॉर्टेंट होगा। टैप करने की कोशिश जरूर की थी वहां पर, तब तक कोई रन नहीं है। डॉट बॉल की समाप्ति, धीरे धीरे प्रेशर डालने का प्रयास इस समय हो रहा है गेंदबाजी करने वाली टीम रॉयल स्पोर्ट्स उल्वे की ओर से। 5 के ऊपर 1 विकेट मैदान से बाहर। जय हनुमान रंजनपाड़ा विपक्ष रॉयल स्पोर्ट्स उल्वे। रॉयल का मतलब है राजा और देखेंगे यहां पर जय हनुमान रंजनपाड़ा के खिलाफ कैसा प्रदर्शन करेगी। छोड़ दिया इस बार गेंद को, सफल होकर खेलने का प्रयास। डॉट बॉल की समाप्ति, इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त। पहले ओवर की समाप्ति के बाद जय हनुमान रंजनपाड़ा टीम की कमर थोड़ी सी यहां पर ढीली कर दी है। 5 बने 1 विकेट के नुकसान के ऊपर, जीतने के लिए 24 गेंदें, 57 रनों की जरूरत। डीजे क्या बात है, जय श्री राम। चला लगेच फिल्डिंग लावून घ्या। बघा आम्ही या ठिकाणी पाहतो विजय गुलाबचंद ठाकूर साहेब उर्फ भोलू शेठ म्हणून ज्यांची ओळख मचेश्वर मंदिराचे मित्रांनो चिटणीस आहेत आणि आज सर्वांचं या ठिकाणी दमदार आपण या ठिकाणी सीआयडी साहेबांना देखील पाहतो मित्रांनो। आमचे समृद्धी एंटरप्राइजेसचे सर्व मदन शेठ यांना आपण या ठिकाणी पाहतो, अरुण शेठ साहेबांना देखील आपण या ठिकाणी पाहतो, सागर शेठ असतील, संपूर्ण दमदार व्यक्तिमत्व आपण या स्पर्धेमध्ये या मान्यवरांचं या ठिकाणी पाहतो। चलिए 24 गेंदों में चाहिए 57 रनों की आवश्यकता। ज्यादा समय क्यों होती, यस 12 खेळाडू रिटायर्ड, चला 12 खेळाडूचा थोडासा इंजोर्ड झाला आय थिंक खेळाडू, त्याच्यामुळे लगेचच आपण जा, उशीर करू नका, 12 खेळाडू लगेच आणि त्याला इकडे पाठवा।
बघा 12 पण लंगतोय. विपिन सदाशिव ठाकूर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. चला प्लीज उशीर करू नका. कॅप्टनला विनंती असेल आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या आणि जर एखादा खेळाडू इंजर्ड असेल तर त्याला मैदानातून बाहेर घ्या आणि त्याच्या जागेवरती एक तुमचा सबस्टिट्यूट फिल्डर अपन लगेचच मैदानात पाठवायचा है. जबरदस्त यहाँ पर मैच दो टीमों के बीच में फिलहाल चलती हुई आज मेगा फाइनल सुपर संडे. सभी दर्शकों की तादाद बिल्कुल हमें नजर आएगी और तमाम दर्शक बिल्कुल यहाँ पर नजर आते हुए. दो गेंदे प्रफुल्ल ने खेली है. रन उनके बल्ले से आए नहीं. सूर्यकांत के बल्ले से 2 गेंदों के बाद 5 रन आ चुके हैं. चलिए तुरंत आप यहां पर बातचीत नहीं कर सकते. कप्तान अंपायर आप वार्न कीजिए. लगभग 7 मिनट हो चुके हैं और यहां से 20 मिनट में 4 ओवर फेंकने बहुत जरूरी होंगे. तो बॉलिंग मार्ग पर गेंदबाज गितेश मडवी. गितेश मडवी पहली गेंद लेकर सामने बल्लेबाज सूर्यकांत और जड़ में डालने का प्रयास. चॉप कर दिया इस गेंद को. अपने आप को बचाने का प्रयास किया और ऐसी गेंदें गिरती है ना कंचन तो एक जमाने के मशहूर गेंदबाज मोतीराम भोईर वाकलन के ना दांडा ना शेंडा ये डायरेक्ट बूंदा देखने को मिला. और चलिए यहां पर सिंगल मिला और सिंगल की मदद से रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर. फिलहाल 6 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर 62 रनों का लक्ष्य है. जीतने के लिए अभी भी बात करेंगे. फिलहाल 56 रनों की महज आवश्यकता है. चौके छक्कों की तलाश लेनी पड़ेगी. और इस बार लाउड अपील लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है. डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति नजर आती हुई. एक और यहां से शानदार गेंद फेंकते हुए गेंदबाज गितेश. पासगांव प्रीमियर लीग अभी अभी हमने देखी. उस प्रीमियर लीग में बेस्ट बॉलर का खिताब गितेश मडवी के नाम पर रहा. लेकिन बल्लेबाजों को भी दमखम दिखाना पड़ेगा. लेकिन दमखम दिखाए उससे पहले अपने आप को साबित करते हुए गितेश मडवी. क्या बेहतरीन कैच. बल्लेबाज आउट. बिल्कुल चलिए यहां पर बल्लेबाज मैदान के अंदर आ चुका है हेमंत पाटिल. 2 विकेट के नुकसान के ऊपर सिर्फ और सिर्फ 6 रन यानी कि जय हनुमान रंजनपाड़ा 11 टीम की नैया बीच भंवर में फंस चुकी है. लेकिन कौन ऐसा माइका मांझा है जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक लाएगा. कल भी हमने कहा था न पद बड़ा न कद बड़ा. जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. इस मैदान के अंदर कौन यहां पर सबसे बड़ा खड़ा होगा. क्योंकि जिंदगी का एक वसूल है. जब तक तुम्हारे पास पैसा है तब तक दुनिया पूछेगी हाउ आर यू और पैसा खत्म होने के बाद हु आर यू. बोलो तैयार. और इस बार हवा में गेंद जरूर गैप ढूंढ निकाला है. रनों की तलाश थी. बढ़िया फील्डिंग. व्हाट एफर्ट. कमाल के फील्डिंग का स्टैंडर्ड यहां पर दिखाते हुए. और चलिए यहां पर अश्वित कार करते जिन्होंने इस गेंद को रोका और यकीनन वहां पर रन बचा अपने टीम के लिए. टोटल 2 रन. तब तक 2 रन जरूर मिलेंगे बल्लेबाज के खाते में और इसी 2 रनों की मदद से रन संख्या पहुंचती भी टोटल 8 रनों के ऊपर. 62 का लक्ष्य है. बहुत सारे रनों की अभी भी जरूरत है यानी कि 20 गेंदे 54 रनों की यहां पर जरूरत है. जबरदस्त फाइट मैदान के अंदर चलती हुई 2 टीमों के बीच में. व्हाट अ शॉट. एक्स्ट्रा कवर के ऊपर से माइटी हिट. ट्रेमेंडस. बल्लेबाज से हेमंत जिनके बल्ले से आया छक्का. सुसाट सुटला वारा नवरा पाहिजे गोरा. मग काल्याने काय करायचं. 19 गेंदे 48 की जरूरत. क्या जबरदस्त यहां पर बल्लेबाजी का प्रदर्शन. 48 रनों की आवश्यकता है. जबरदस्त संगीत डीजे निष्ठे आपका स्वागत. मैंने पहले भी कहा था जब तक तुम्हारे पास पैसा है तब तक दुनिया पूछेगी भाई तू कैसा है. जबरदस्त यहां पर मनी है तो हानि है और निश्चित तौर पर यहां पर 19 गेंदे 48 की जरूरत. सोचो इस गेंद के ऊपर अगर छक्का आएगा तो कुछ ना कुछ यहां पर थोड़ा सा फर्क गिरेगा. कंचन पलटवार करेगी जय हनुमान 11 रंजनपाड़ा. अजय भाऊ कुमटे इनके द्वारा इस टीम को पैक किया गया है. उनका भी स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के द्वारा. वो भी मैच का आनंद लेते हुए. छोटी गेंद का ढूंढने का प्रयास करा. फील्डिंग. फील्डर दौड़ रहे पीछे जरूर. क्या रोक पाएंगे. लॉन्ग चेस है उनके लिए भी. मैच नीडेड बाउंड्री. सीमा रेखा के पार ये चौका मिलता हुआ और इसी के साथ ओवर की समाप्ति.
2 ओवर के समाप्ति के बाद रन बने 18 और जीतने के लिए चाहिए 18 गेंदे 44 रन, 18 बॉल 44 धाब्यांची गरज. ठीक है, बिल्कुल पैसा बोलता है, पैसा है तो सब है. 18 बॉल में चाहिए 44 रनों की जरूरत. दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन. 5 ओवर 5 गेंदबाजों का इस्तेमाल करना है. अश्वित खारकर नए गेंदबाज. हरियाणी स्पोर्ट्स की सेना तैयार है दोस्तों अगले मुकाबले के लिए. नीलकंठेश्वर 11 उल्वे के खिलाफ उनका मैच. उल्वे की टोटल 4 टीमें खेली, एक 40+ उल्वे, उसके बाद हमने देखा ये नीलकंठेश्वर उल्वे और अमोल नीरज 11 उल्वे और मैदान के अंदर रॉयल स्पोर्ट्स उल्वे. यानी कि कितना बड़ा गांव है दोस्तों. एक गांव में ये 4 टीमें और उसमें से आप देख सकते हैं सभी टीमों ने परफॉर्मेंस तो अच्छा जरूर दिया है, लेकिन देखेंगे आने वाले समय में कौन सी टीम आगे जाएगी. तर सन्माननीय आदेश म्हात्रे साहेब रांजणपाडा यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. मी आदेश म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यावं. अश्वित खारकर लेग ब्रेक के सुल्तान है. पहली गेंद के ऊपर अपना परिचय दिया. डॉट बॉल की समाप्ति बिल्कुल नजर आती हुई. प्रतीश पाटिल सर आइए, स्वागत है आपका. दमदार बल्लेबाज. तो इस बार आप रोशन कडू साहब को देख सकते हैं. 40+ मास्टर डेंजरस बल्लेबाज मार्लन सैमुअल्स. वेस्ट इंडीज के ताकतवर बल्लेबाज जैसे होते हैं ना दोस्तों, वैसे 40+ मास्टर. तर आदेश पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. यावं आदेश पाटील साहेब, आपला मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. स्लोवर वन गेंद टाइट देने का प्रयास जरूर किया था. गेंद जा रही है मिड विकेट की तरफ. खिलाड़ी आते हुए उठाए. ओ गुड फील्डिंग, गुड फील्डिंग. गिदेश मडवी थे वहां पर जिन्होंने ये रनों को बचाया. आज ठंडी हवा काफी लहर रही है और निश्चित तौर पर जैसे जैसे यहाँ पर रात बढ़ेगी वैसे वैसे गुलाबी ठंडी यहाँ पर जरूर अपनी मोहर लगाएगी. 15 गेंदे 42 रनों की आवश्यकता है और यहाँ पर देखेंगे कैसा प्रदर्शन करेगी दोनों भी टीमें. अंदर की तरफ लाया. इस बार थोड़े से नाराज है नॉन स्ट्राइकर बल्लेबाज हेमंत पाटिल कि भाई ये क्या कर रहे हैं, ये समय नहीं है आप डॉट बॉल खेल सके. ये देखिए एक्शन रिप्ले. इस बार रॉन्ग ऑन. चाइनामैन गेंदबाज जिस तरीके से कहते हैं ना, ठीक उसी तरह की गेंदबाजी. तर सन्माननीय श्रीधर मोकल साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. साहेब यावं, आपलं सहर्ष स्वागत. 14 गेंदे 13 गेंदे और 41 की जरूरत. एक छक्कों की तलाश है. एक हाथ छक्का आएगा ना कंचन तो मैच में पलटवार कर सकती है और जब वार होता है, पलटवार होता है तो काफी मजा आता है. अभी भी मैच है वैसे ऑन, लेकिन एक बड़ा स्ट्रोक चाहिए. गैप ढूंढने का प्रयास. लॉन्ग ऑफ की तरफ फील्डर मौजूद है सूरज ठाकुर, जिनके द्वारा कोई चूक नहीं. एक सफल ओवर की समाप्ति. इस ओवर में रन आए केवल और केवल 4, यानी कि रन बने टोटल 22 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. अब 12 गेंदों में चाहिए 40 रनों की जरूरत. स्टेज सन्माननीय सूर्यजीत ठाकूर साहेब यांना विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती यावं. तर सूर्यजीत ठाकूर साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्याला विनंती असेल सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती यावं. तसेच सन्माननीय किरण ठाकूर साहेब यांना विनंती असेल आपण देखील सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती यावं. आपलंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. देखिए यहाँ पर 12 में चाहिए अब 40 की जरूरत. जो ठान लेते हैं वो कभी हारते नहीं, मुश्किल चाहे जितनी भी आए वो कभी रुकते नहीं. नारायण मामा जरा बैठो, बोलो तैयार. और चट में डालने की कोशिश. ऑन साइड में गेंद को ढकेला जरूर है. लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद, उठाएंगे फील्ड करेंगे, मात्र केवल एक ही रन वहां पर मिलेगा. एक से यहां पर काम नहीं बनेगा क्योंकि आने वाली 11 गेंदे और 11 गेंदों में चाहिए 40 रनों 39 की जरूरत. कंचन बचपन में खेल खेला होगा,
चिड़िया उड़, गाय उड़, कबूतर उड़, आप चौके छक्के उड़ाने पड़ेंगे तभी तो ये मैच बन सकता है। लेग बिफोर द विकेट की अपील जोरदार हुई थी, रनआउट का चांस जरूर बनाए। निर्णय जाएगा तीसरे अंपायर की तरफ। आइए महादेव, आप तीसरी आंख खोलिए। तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी आपण पाहू शकाल रनआउट साठी कदाचित क्लोज डिसिजन। ओ व्हाट अ एफर्ट, तुषार कोहली गोलंदाज, तुम्ही पाहू शकाल या स्पिंगर ऑफ गोज, बल्लेबाज आउट। ऐसा लग रहा है कि आप ये फरवरी और मार्च में बहुत शादियां होने वाली है और हल्दी के ये धमाकेदार संगीत आप सुनते हुए डीजे निष्ठी की ओर से और डीजे पिष्टी की ओर से इनके डीजे इनके यानी कि जहानुमान रंजनपाड़ा 11 थोड़ी सी पूरी तरीके से बैकफुट पर जा चुकी है और रॉयल स्पोर्ट्स उलवेड ने अपना दबदबा कायम रखा है। हवा में गेंद जरूर, फील्डर आ रहे थे कैच के लिए लेकिन थोड़े से रुके और इंतजार रहे टप्पे के इंतजार में और इंतजार करते करते गाड़ी निकली 4 रनों के लिए पम पम करती हुई। वेरी मच डीजे, चौका मिला है। चौकों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 27। अब रन और गेंदों के बीच में फासला लगभग यहां पर बात करेंगे 9 गेंदे और 9 गेंदों में चाहिए 35। और डॉट बॉल की समाप्ति, शॉट ऑफ गुड लेंथ पर फेंकी थी ये गेंद। 9 में 35 चाहिए थे कंचन। अगर 9 में 3 में 2 छक्के आते ना इस ओव्हर में तर यहां पर पूरी तरीके से काम बन सकता था। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मित्रांनो, भारतीय जनता पार्टीचे दमदार आणि ज्येष्ठ नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहिली ते तुम्हा आम्हा सर्वांचे भाऊ या ठिकाणी जेम म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आणि षटकारानं त्यांचं केलंय स्वागत। यावं साहेब आपल्या या स्पर्धेच्या वतीनं रियानी एंटरप्राइजेस आणि या स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक शैलेश शेठ असतील, समृद्धी एंटरप्राइजेसचे सर्व या ठिकाणी मदन शेठ असतील, संजय शेठ असतील आणि संपूर्ण या ग्रामस्थ मंडळ नावेकाडीच्या वतीनं जयम म्हात्रे साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। त्यांच्या समवेत नावेकाडी नावा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय जितेंद्र म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन। साहेब यावं आपलं सहर्ष स्वागत। बघा मित्रांनो, खऱ्या अर्थानं फटाक्यांच्या आतषबाजीने आपण मान्यवरांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी पाहतो आणि रियानी एंटरप्राइजेस चषक 2026 चा हा दमदार क्रिकेटचा थरार आपण एन्जॉय करताय। आणि आज आपण पाहू शकाल या नावेकाडी गावावरती असणारा प्रेम आणि आज आपण आपले सर्वांचे लाडके भाऊ जयम म्हात्रे साहेब पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष की मित्रांनो, पावसाळी आपण इरसालवाडी पाहिली, त्या ठिकाणी अनेक संकटे आली, अनेक दुःख त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु आपल्या सर्वांचा हक्काचा लाडके भाऊ जयम म्हात्रे साहेब यांच्या वतीनं दमदार योगदान देण्यात आलं मित्रांनो। आणि त्या ठिकाणी जे तरुण होते त्या तरुणांना देखील जयम म्हात्रे फाउंडेशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं व्यवसायामध्ये त्यांना संधी दिली गेली। असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके भाऊ या ठिकाणी जयम म्हात्रे साहेबांचं शुभागमन। ओव्हर की समाप्ति, रन बने हैं 34, लक्ष्य है 62 का। अब चाहिए 6 गेंदे 28 की आवश्यकता। डीजे याच्या नंतर होणारा सामना असेल बघा घरच्या मैदानावरती रिहानी स्पोर्ट्स 11 नावेकाडी। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल प्रतीक्षा क्रेनचे सर्व दीपक शेठ तांडेल साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। यावं आपलं सहर्ष स्वागत। 6 गेंदे 28 की जरूरत। मैच काफी जबरदस्त रोमहर्षक मोड़ पर यहाँ पर नजर आती हुई। कौन जीतेगा कौन हारेगा आने वाला समय ही बता पाएगा, लेकिन कहते हैं ना पत्थर पर लिखी इबारत कभी मिटती नहीं और मेहनत करने वाले की जो मिसाइल है दोस्तों वो कभी झुकती नहीं, क्योंकि जहां कोशिशें बंद हो जाती है वहां उम्मीद की शुरुआत होती है। देखेंगे उम्मीद कैसे मिलेगी रंजनपाड़ा को। पहली गेंद जड़ में डालने का प्रयास, ऑन साइड में गेंद को मोड़ा जरूर है, फील्डर आते हुए दूर से 1 रन पूरा करा। फील्डिंग आकाश मड़वी के द्वारा, तब तक बल्लेबाज ने रन चुरा लिए। वहां पर दो की मदद से रन संख्या बनी है 36। अब रन और गेंदों के बीच में फासला 5 गेंदे और 5 गेंदों में चाहिए 26 रनों की जरूरत। 4 छक्के 1 डबल्स की तलाश है।
क्या तलाश पूरी हो जाएगी या तलाश करते करते फिर यहाँ पर गाड़ी निकल जाएगी। बिग हिट का प्रयास, हवा में गेंद जरूर, फील्डर बॉल के नीचे, ओ करा फील्डिंग। 2 रन लेना चाहिए था कांचन, एक क्यों लिया मेरे समझ में नहीं आ रहा है। 2 रन लेते तो मैच उनके लिए खुला रह सकता था, 4 में 4 छक्के रह सकते थे, लेकिन यहां पर चलिए अब 4 गेंदें और चाहिए 25 रनों की आवश्यकता। 4 में 4 छक्के भी आएंगे तो भी जीतना कठिन होगा। सन्माननीय हितेंद्र भोईर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। 4 बॉल 25 धावींची गरज, परंतु इथून आलाय षटकार आणि आता गरज असेल 3 बॉल 19 धावींची गरज। कदाचित स्वतःवरती विश्वास होता कांचन, परंतु कुठेतरी एका धावेने इथे थोडासा सामना जड जातो की काय। 3 बॉल, कारण या मैदानावरती 6 बॉल 22 चेस झालेले आहेत। एक और बड़ा शॉट आखिर के क्षणों में लढ रही है, परंतु पाहूया वेल गेली, सत्ता गेली, उशिरा आलेले हे शानपणाने कार्यक्रम संपतो की काय, परंतु अजूनही वेल गेली नाहीये। एखादा वाईट बॉल सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल। तो 2 गेंदे, 13 की जरूरत, वो व्हाट शॉट, एक कमाल का एक और शॉट। क्या करते हो पांडे जी, पहले आना चाहिए था, ठोक दीजिए। बेहतरीन यहां पर छक्का। 1 गेंद 7 की जरूरत, जर इथून वाईट बॉल आला किंवा एक्स्ट्रा चेंडू आला तर कदाचित या सामन्याला वेगळं कलाटणी मिलू शकते, परंतु वाट पाहूया। 1 गेंद 7 की जरूरत, क्या गलती करेंगे गेंदबाज। क्लीन बॉल और इसी के साथ हाई वोल्टेज मैच को जीता 7 रन से रॉयल स्पोर्ट्स उलवे टीम, हार्दिक हार्दिक अभिनंदन। तर चला आपण इथे मित्रांनो आपण व्यासपीठावरती पाहतो ज्यांचं शुभागमन पाहिलं ते तुम्हा सर्वांचे लाडके भाऊ, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये नेहमी धावून जाणारे हे दमदार व्यक्तिमत्व आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा पनवेल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि जयम मात्रे फाउंडेशनचे सर्व